तर हिंदी सक्तीवरून देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे आमने सामने आले। परप्रांतीयांना मराठी सक्ती का नाही असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला। तर आणखी एक भाषा शिकवली तर हरकत काय असं देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। परप्रांतीयांना मराठी सक्ती का नाही असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जाईल, हिंदी भाषा शिकवली जाईल, यापासून हा वाद निर्माण झालाय। त्यावर राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना मराठी भाषा का शिकवली जात नाही, मराठी सक्ती का नाही असा सवाल उपस्थित केला। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय। पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात। महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे, ती कंपल्सरी असली पाहिजे, ती अनिवार्य असली पाहिजे, ती आपण अनिवार्य केलीच आहे। पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे। आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या, ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे।